जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. खरोखर देवाने आपल्याला हा नवीन दिवस जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि तो जिवंत देव म्हणजे कोण दुसरा तिसरा कोणी नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, आपल्या सर्वांची काळजी घेतो, आपल्या सर्वांचं पालन पोषण करतो, आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तू प्रत्येकात संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमचं जीवन समर्पित तुला आम्ही करत आहोत. प्रिय प्रभू येशू, आजची ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. सर्व सैतानी बंधनं, सर्व सैतानी अडखळण, प्रार्थनेस होणारे अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू, तू खरोखर महान आणि जिवंत परमेश्वर आहे. आजची ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. आणि प्रभू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडू दे. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझ्या संपूर्ण विचारांचा, बोलण्याचा, माझ्या शब्दांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, मी नाही तर तू तुझ्या लोकांसंगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपलं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. आणि खरोखर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, ज्यांनी शेअर केलं, लाईक केलं, त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, जिवंत देव आहे, याचा अनुभव तो आम्हाला दिवसांदिवस देत आहे. या आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत शास्त्रभाग स्तोत्र संहिता याचा 135वा अध्याय आणि 5वं वचन. 5वं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे, हे मी जाणतो. आणि खरोखर ह्या ठिकाणी स्तोत्र करता ज्यांनी स्तोत्र लिहिलं त्या दासांनी सांगत आहे, देवाचं वचन आम्हाला सांगते परमेश्वर थोर आहे. आता ह्या ठिकाणी परमेश्वराला थोर का म्हटलेलं आहे? कारण परमेश्वराची जी महती आहे, ती महती म्हणजे तो निर्माण करता आहे, तो आमचं पालन पोषण करतो, तो आमची काळजी घेतो. हे सर्व आकाशातील नक्षत्र, तारी आणि सर्व नभोमंडल, हे सर्व काही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हे सर्व जग परमेश्वराने निर्माण केलं आहे. या जगात सर्व ज्या घडामोडी होतात त्याच्यावर सर्व परमेश्वराचं नियंत्रण आहे, देवाचं नियंत्रण आहे. म्हणून तो थोर आहे आणि आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे, हे मी जाणतो. प्रियानो, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्या देवाने सर्व काही गोष्टी आम्हाला दिलेल्या आहे, तो देव सर्व देवांपेक्षा थोर आहे. आता जे माणसाने निर्माण केलेले देव आहे ते जगातले देव आहे, परंतु ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या श्वासाश्वास घातले आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझी काळजी आजपर्यंत घेतलेली आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला सांभाळलेलं आहे, ज्या देवाने तुमच्या शरीरामध्ये जो श्वास चालू ठेवलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे, तो देव सर्व देवांपेक्षा थोर आहे. आणि त्याच्याशिवाय या जगामध्ये जिवंत देव कोणी नाही, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त, यहोवा परमेश्वर, पिता परमेश्वर. आणि त्या देवाने तुम्हाला आणि मला आजपर्यंत चांगलं ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे छोटंसं वचन आज आम्हाला खूप काही सांगून जात आहे. आणि खरोखर परमेश्वर देव थोर आहे हे आम्हाला माहीत आहे. आणि त्याची थोरवी आम्ही गाताना, प्रियांनो, महती वर्ताना आम्ही त्याची साक्ष आमच्या जीवनातून दिली पाहिजे. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, आजचे हे वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे. परमेश्वर देवा, तू थोर आहे आणि खरोखर तू सर्व देवांपेक्षा थोर आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तू आमचं जीवन
आजपर्यंत चांगलतेने सांभाळलेला आहे. आमच्या जीवनामध्ये लागणारा सर्व पुरवठा तू आम्हा प्रत्येकाला तू केलेला आहे. ओ पिता परमेश्वरा, तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तू आमच्या जीवात जीव घालणारा परमेश्वर आहे. तू आम्हाला सर्व गोष्टी पुरवून देणारा परमेश्वर आहे. तू आमचा काळजी वाहणारा परमेश्वर आहे. प्रभू, सर्व संकटामध्ये धीर देणारा परमेश्वर आहे. प्रभू, आमच्या सर्व सुखात दुःखात तू आमच्या संगती असतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समयी आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, आज जे कोणी त्रासात आहे, जे कोणी आजारी आहे, प्रभू त्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, त्यांना तू तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनातील सर्व क्लेश तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, जे संकटामध्ये आहे, निराशेत आहे, प्रभू जे प्रॉब्लेममध्ये आहेत, प्रभू जे अडखळलेले आहेत, प्रभू जे तुझ्यापासून दूर आहे, अशा सर्व लोकांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, सर्व तरुण तरुणी, लहान लेकरांपासून तर थेट वृद्धापर्यंत सर्वांचा ताबा तू घे. प्रभू, आमच्या देशाचा ताबा तू घे, आमच्या देशाच्या प्रजेचा ताबा तू घे आणि प्रिय प्रभू, सर्व व्यवस्था, देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. हे देवा, मी कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा ताबा तू घे. त्यांच्या जीवनामध्ये साक्ष होऊ दे. त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू कार्य कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना आणि सर्व कामकाज प्रभू तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वर, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.